नमस्कार मित्रांनो, माशेवर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मागं गहू आहे, आता हा आधी गहू दाव. आता यो गहू बघा कसा आहे. याला फक्त युरिया आणि झिंक वापरलेला आहे. तेवढ्या याचा फुटवा बिटवा बघा एक नंबर झालेला आहे. आणि काळुके जर बघितले तुम्ही तर बघायचं काम नाही, संदर्भात नाही. पण आजचा व्हिडिओ आहे आपला खोडव्याचं नियोजन. आता नियोजन कसं केलं आहे ते दाखवतो. तर हे बघाल तर एका सरीत पाला, एका सरीत आपण मोकळा केलेला आहे आणि एका सरीत ओढलेला आहे. आता हे जर फुटलेलं बघितलं तुम्ही तर एक नंबरमध्ये ऊस फुटलेला आहे. त्याला कारण काय आहे की आपण आजपर्यंत फक्त एकच पाजले, ते पण एकाड एक सरीत पाटानं पाणी पाजले. आता लागवड टाकायचं चालू आहे. काय काय टाकतोय ते तुम्हाला सांगायचं, त्यासाठी मी तुम्हाला आलो आहे आज इथं व्हिडिओ करत आहे. तर आता काय करणार, आपण लागवड टाकून ह्याला भर लावून घेणार आहे. म्हणजे काय होणार आहे, सगळ्या साऱ्याला भर पण लागणार आहे आणि कोंबाला सुरळ बी लागणार आहे चांगला. तर आता लागवड काय काय टाकली, आता हे बघा संपत आलं लागवड टाकून. ही युरिया टाकलेला आहे, अमोनियम सल्फेटचं एक पोत आहे, अमोनियम सल्फेट एक टाकलेला आहे, मॅग्नेशियम एक टाकलेला आहे, रिच मिक्स म्हणून एक बॅग येते मायक्रोन्यूट्रनची ती टाकलेली आहे. परत ह्युमिक 5 किलो ह्युमिक टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला काळोखे वगैरे येतं. आणि ह्याच्या खाली बघितलं तुम्ही तर हे झायम आहे, हे झायमचं पोत आहे, जे मुळ्या वाड्या आणि बाकीचे जे कमतरता आहेत ते भरून काढतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मुचकी 5च पोते आत्ता लागवड टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आपलं एवढं एकरभर क्षेत्र झालेलं आहे. आता हे विषय तुम्हाला सांगायचा आहे. तर हे जे आहे बघा, हे विन सॉईल म्हणून आहे. हे काय करतं तर त्याच्यावर लिहिलं आहे वॉटर अब्सॉर्बरचं आहे. तर मित्रांनो आता ह्याच्यात काय आहे तर हे बघितलं तुम्ही, आता कंटेंट जर बघितलं लसेज सुपर अब्झॉर्बर सिनिकली पॉलिमर. आता यात पॉलिमर आहे आणि ते काय करते माहिती आहे का, तुमच्या रानातली जी माती आहे ती सुट्टी ठेवण्याचं काम करते. आणि पॉलिमर काय करते, त्याचा गट्टा होऊन देत नाही. आणि पॉलिमरमुळे दुसरा फायदा काय होतो, तुमच्या रानाला वापसा चांगला राहतो, रान सुटसुटीत राहते. त्यामुळे मातीचा कर्ब तुमचा चांगला राहतो आणि जमिनीत जे वारं खेळण्याचं प्रमाण आहे ते चांगल्या पद्धतीने राहतं. त्यामुळे हे जे आहे तुमचं विन सॉईल 84+ तुम्हाला कुठे मिळत असेल तर वापरा नक्की, याचा चांगला उपयोग आहे. मी त्याचा डेमो बघितलेला, त्यामुळे मी 1200 रुपयाला बॅग आहे मित्रांनो बरं का. 3 किलोची बॅग आहे पण 1200 रुपयाला आहे. महाग आहे ते पॉलिमर असल्यामुळे, पण त्याचा नक्कीच तुमच्या शेतामध्ये शेताची जर सुपीकता ठेवायची असेल तर तुम्हाला ते वापरणं गरजेचं आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला मी काही दिवसांनी दाखवेनच. पण ते ना काय होतं आहे, पाणी चांगलं जमिनीत धरून ठेवते, ते काम एक चांगलं करते. आणि दुसरा आपल्या जमिनीचा कस चांगल्या पद्धतीने त्यानं मेंटेन होतो आहे. त्यामुळे काय होतं, गांडोळं सुटसुटीत माती राहिल्यामुळे गांडोळं पण इकडे तिकडे फिरू शकतात. जमीन कठीण झाली की गांडोळं फिरू शकत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीने आजचा डोस आहे. घेतलं तुम्ही 1, 2, 3, 4 आणि हे 5, म्हणजे 5च पोत्याचा डोस आहे आपला. 5 पोत्याचा. आता याच्यात आपण सिंगल सुपर वापरलेलं नाही, DAP वापरलेलं नाही, 20-20 वापरलेलं नाही, 24-24 वापरलेलं नाही. त्यामुळे काय आहे विषय, एक नंबर विषय झालेला आहे. आता या सल्फेट आणि युरियामुळे आम्ही आधी सांगितलं तुम्हाला, आळवणी करण्याऐवजी आपण एक एकरी पोतं टाकू शकतो. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा फुटवा चांगला येणार आहे, पिकाची वाढ चांगली होणार आहे, थंडीमध्ये उष्णता निर्माण चांगली करणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकंदरीत फायदा आहे. आता याच्यात 12-61 वापरलेलं नाही, 20-20 वापरलेलं नाही, 24-24 वापरलेलं नाही. आता जे काय आहे आपण ते ठिबकनं सोडायला चालू करणार आहे. आता एवढाच डोस टाकणार आहे, नंतर 3 महिन्यांना आपण भर लावणार आहे. आता याच्यामध्ये आपण आंतरपीक घेणार आहे, ते तुम्हाला त्याचा वेगळा व्हिडिओ करून पाठवतो. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ कसा वाटला, आणि एकदम कमी खर्चात 4 पोते म्हणजे 1-2-3 हजाराचा, 3 ते 4 हजारातच हा विषय एकराचा मिटलेला आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे की हे एकाड एक सरीला भर लावल्यामुळे काय होणार आहे, अर्धा एकराचाच आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. तो एक फायदा चांगला होतो, आपले निम्मे पैसे वाचते ते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या प्रकारचा अवलंब करा आणि मला रिझल्ट सांगा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.